ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाते श्रवण करते सात्विक लोक पावती सुख कैवल्य भोगोनिया नित्यानंदा सुखे निज पदा लिगडती श्रवण करती सात्विक लोक पावती सुख कैवल्य निळा म्हणे हे संत साधू आर्तबंधू दिनाचे श्रवण करती सात्विक लोक पावती सुख कैवल्य पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास होता बाबाजी सद्गुरु दास होता बाबाजी सद्गुरु दास होता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदानी श्रवण करती सात्विक लोक पावती सुख कैवल्य प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर वाचलेला अभंग हा सद्गुरु भक्ती परायण संतश्रेष्ठ निळोबाराय महाराजांचा आणि संतांच्या वचनाचं ऐश्वर्य सांगणारा ऐकणाऱ्यांचं फळ सांगणारा आणि संतांचा स्वभाव सांगणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंग गोड आहे, सुंदर अभंग आहे. माझ्या अंतकरणात आज आलेली भावना अशी आहे की जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय गेले, देह घेऊन वैकुंठाला गेले. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये विद्यमान आहेत. नामदेव महाराज पांडुरंगाच्या पायाजवळ विद्यमान आहेत. ही 14 जण पायाजवळ विद्यमान आहे. तपोनिधी नारायण महाराज वैकुंठाला गेले, सावता महाराज अरणमध्ये विद्यमान आहे. हे सगळं खरं आहे. मात्र या साधू संतांचे पंचभौतिक जे देह आहेत ते देह आता आम्हाला दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी विचार करतो की ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर आळंदीला जावं लागेल, तुकोबारायांसाठी देहू भांडाऱ्यावर यावं लागेल. माझ्या अंतकरणामधली आणखीन एक भावना अशी आहे की वरवर विचार केला तर अनेक सत्पुरुषांच्या समाध्या वगैरेही असतात. तरी सुद्धा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय महाराज आदी करून संत मंडळी 750 वर्ष झाले तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात काय आहेत याचं कारण असं आहे की त्यांचा देह जरी वैकुंठाला गेलेला असला तरी त्यांचा शब्ददेह गाथा ज्ञानेश्वरीच्या रूपाने इथं आहे. विठ्ठल विठ्ठल अनेक लोक मी बोलू आपल्याला माफी मागून बोलतो. कदाचित या भारताच्या इतिहासामध्ये श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांसारखा पारमार्थिक अधिकार असणारे काही संत सत्पुरुष झाले असण्याची शक्यता आहे. काय सांगू शकतो आपण? एखादा गिरीकंदरामध्ये देह झिजवणारा साधू, त्याचा आध्यात्मिक अधिकार हा या संतांच्या उंचीचा असू शकतो, मला माहिती नाही. मात्र एक गोष्ट अशी आहे, इतके सारे संत सत्पुरुष अगोदर होऊन सुद्धा आम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचं भजन करतो, याचं एक व्यावहारिक कारण आहे. आणि ते व्यावहारिक कारण म्हणजे काय असेल तर त्यांनी तुम्हाला मला देऊ केलेली अक्षर ही आहेत. किती प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. महाराष्ट्रामधले काही लोक विठोबाला मानत नाही. मात्र मी बोलू आपल्याला, तुम्ही डावे असा उजवे असा, या पार्टीचे असा त्या पार्टीचे असा, अलीकडचे असा पलीकडचे असा, तुम्ही कुणीही असला तरी सुद्धा तुम्हाला तुकाराम महाराजांना मानण्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात अशी घरं आहेत, किती घरं आहेत? अशी घरं आपल्याला सापडतील की जी देवांना मानत नाही. मात्र त्यांना जाऊन विचारा तुकाराम महाराजांना मानता का? बौद्ध असू देत, तो म्हणेल मानतो.
ख्रिश्चन असू देत, तो म्हणतो मानतो. तुकाराम महाराजांचा विचार केला तर तुकाराम महाराज हे देवापेक्षाही मोठे आहेत. विठ्ठल विठ्ठल. उद्या समजा उद्या इथं मावळ विधानसभेमध्ये निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीला माऊली जर दोन लोक जर राहिले उभे, किती? 2 लोक. एक पहिले उभे राहिले ते म्हणजे तुकाराम महाराज उभे राहिले आणि दुसरे त्यांच्या विरोधात जर उभे राहिला तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा उभा राहिला. मला खरं सांगा, कोण निवडून येईल? कोण येईल निवडून? तुकाराम महाराज निवडून येतील. काही लोक आहेत ना, मी तर मतदान तुकाराम महाराजांना करणार बुवा. मी पोस्टर चिटकवायला असणार, मी म्हणणार तुकाराम महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मी म्हणणार, फक्त पैसे नाही वाटता येणार, तेवढं नाही जमायचं. तुकाराम महाराज निवडून कोण येतील? तुकाराम महाराज. एखादा पत्रकार आहे आणि तो पत्रकार घाईनं काय करेल की माईक घेऊन जाईल, कुणाकडे? देवाकडे जाईल, म्हणेल की तुम्ही प्रचंड बहुमतानं पडला, तुमचं काय मत आहे? आश्चर्य असं आहे की हारलेला जो उमेदवार आहे ना, तो हारलेला उमेदवार सुद्धा हसत असेल आणि हारलेला उमेदवार काय म्हणेल माहितीये की मी पडणार होतो हे मला माहितीच होतं. आणि आणखीन एक गोष्ट सांगू का? जवळ या. काय? आणखीन एक गोष्ट अशी आहे की मी सुद्धा तुकाराम महाराजांनाच मतदान केलंय. कोण म्हणाल? देव सुद्धा मतदान जर करेल तर कुणाला करेल? तुकाराम महाराजांना करेल. तुम्ही देव मानू नका, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अपरिहार्यपणे मानावी लागते ती गोष्ट, वस्तू, व्यक्ती, तत्व म्हणजे कोण असतील तर तुकोबाराय महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल. परवा आमच्या अण्णांच्या घराचं सुरुवात झाली आणि संकल्पाला मी बसलो आणि मग संकल्पाला बसल्यानंतर आम्ही सुरुवात झाली. ते ब्राह्मण काका तिथीचा त्यांनी उद्घोष केला आणि संकल्पासाठी पाणी हातात घ्यायला लावलं. आणि पाणी हातात घेतल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की तेव्हा ते ब्राह्मण काका काय विचारतात? आपल्याला आपली जात विचारतात का? आपल्याला आपलं आडनाव विचारतात का? काय विचारतात? गोत्र विचारतात. आणि सांगू, ते गोत्र एखाद्या ऋषीचं असतं. कुणाचं असतं? एखाद्या ऋषीच असतं. माऊली ते पाणी हातात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, गोत्राचा उच्चार करा, आमचं वशिष्ठ गोत्र आहे. मात्र मी सांगू, माझ्या अंतःकरणामध्ये तेव्हा गोत्र म्हणून आम्ही काय उच्चारलं असेल तर मी ज्ञानोबा तुकाराम म्हणालो. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राचं गोत्र ज्ञानोबा तुकाराम महाराज आहे. काय आहे गोत्र महाराष्ट्राचं? ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे तुमचं माझं गोत्र आहे. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला काय देऊ केलं असेल तर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी तुम्हाला उपासनेची जागृती दिली. तुम्हाला मला ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला कर्माची जागृती दिली. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला धर्माची जागृती दिली. जर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी कर्माची जागृती दिली नसती तर आपण पंढरपूरला गेलो असतो, पण पंढरपूरला जाऊन आपण विठोबाला कौल लावला असता. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी आपल्याला धर्माची जागृती दिली, पण धर्माची जागृती देत असताना डोके फोडणारा धर्म नाही तर प्रेम करणारा धर्म ही संतांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे. हे सगळेचे सगळं संतांनी दिलं असं आपण म्हणतो, पण ते कशाच्या माध्यमातून दिलं तर ते अक्षरांच्या माध्यमातून दिलं. आणि ती अक्षर मधुर होती आणि तात्विक होते. अभंगाचं पहिलं चरण. ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्याची वचनाक्षरे.
ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुर तत्वदाती. ही काय आहे? ही ऐश्वर्याची वचनाक्षर आहे. आणि सांगू, या ऐश्वर्याच्या वचनाक्षराची खाण म्हणजे भंडारा डोंगर आहे. विठ्ठल विठ्ठल. हा डोंगर गोड आहे. किती गोड आहे याचं कारण सांगतो. समाजानं त्रास दिला आणि त्रास दिल्यानंतर जेव्हा तुकोबाराय महाराज आले तेव्हा येताना भंडाऱ्यावर आले, भामचंद्रावर गेले, घोराडेश्वरावर गेले. हा डोंगर आहे ना, ज्या पद्धतीनं एखाद्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं असेल आणि तो जसा अजान वृक्षाखाली जाऊन बसतो, मी जरा धाडसानं विधान करतो, आपण सगळी मंडळी आहे, मला असं वाटतं की तसं तुकोबारायांच्या गाथेची उपासना भूमी म्हणजे हा डोंगर आहे. इतका महत्वाचा हा डोंगर आहे ना. हा डोंगर सामान्य नाही. एक दिवस पंढरपुरामध्ये एका फडावर कीर्तन चाललं होतं आणि कीर्तन चालू होतं ते बाबासाहेब महाराज आजरेकरांचं कीर्तन सुरू होतं. आणि बाबासाहेब महाराजांचं कीर्तन चाललेलं असताना सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली त्या ज्ञानेश्वरीतल्या गणपती नमनाच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्यांचा अर्थ बाबासाहेब महाराजांनी पांडुरंग पर लावला. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसव्यद्या आत्मरूपा इथपासून सगळं जे गणपती नमनाचं ते कुठं लावत होते, असं लावायचं काम चाललं पांडुरंग पर. आणि तेवढ्यामध्ये वारकरी संप्रदायातील एक महान सत्पुरुष ते समोर बसलेले होते. आणि समोर बसलेले होते ते म्हटले काही सांगू नका कीर्तनात. बाबासाहेब महाराज म्हणाले की नाही, आपली वारकरी पद्धत काय, चुकलं असेल तर नंतर सांगा, मध्ये कीर्तनात विक्षेप नको. परत त्यांनी बोलायला सुरुवात केली बाबासाहेब महाराजांनी. असं एकदा दोनदा झालं. बाबासाहेब महाराजांनी मालकाकडे पाहिलं, मालक काहीच म्हटला नाही, मान खाली घातली, काही नाही, तिथंच विठ्ठल जय जय विठ्ठल केलं. आणि श्रीगुरु बाबासाहेब महाराज आजरेकर हे पंढरपूर सोडलं आणि कुठे आले, भंडारा डोंगरावर आले. आणि पुढचं सांगू, फक्त भंडारा डोंगरावर आले असं नाही, काही काळ त्यांनी तुकोबाराय महाराजांची उपासनाही केली. आणि नंतर 1831-32च्या आसपास अशा एवढ्या मोठ्या माणसाची समजूत घालण्यासाठी श्रीगुरु हैबत बाबा जे आरफळकर ते भंडारा डोंगरावर आले आणि बाबासाहेब महाराजांना घेऊन गेले. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायातला एक सत्वसंपन्न असा फड, त्याची गंगोत्री म्हणजे भंडारा डोंगर आहे. मी पुढे बोलू. आपल्याला आधुनिक लोक जेवढी झाली त्या आधुनिक लोकांमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हा मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर, महाराष्ट्राचे नेते मोठे. त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि काय गोष्ट माहितीये, त्या प्रार्थना समाजाच्याही केंद्रस्थानी जर कोण असतील तर ते सुद्धा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज होते. आणि त्यांनी आतापासून 250-300 वर्षापूर्वी इथं भंडारा डोंगराला आपली साधना समाधी भूमी केलं होतं. म्हणजे एका बाजूला विचार केला तर वारकरी फड आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर आधुनिक लोक, या सगळ्यांसाठी भंडारा डोंगर ही महत्वाची भूमी राहिली आहे. ही भूमी महत्वाचीच आहे. किती महत्वाची आहे, इतकी महत्वाची आहे, इतकी महत्वाची, इतकी महत्वाची आहे. भजन करा विठ्ठल किती महत्वाची. देवानं दोनदाच माती खाल्ली. वांजळे महाराज, देवानं दोनदाच माती खाल्ली. एकदा गोकुळात खाल्ली आणि एक दिवस जिजाऊ आईसाहेब जेव्हा जेवणाचा डबा घेऊन येत होत्या त्या दिवशी पायात काटा मोडला. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये काय झालं, देव बाळ रूपामध्ये आला आणि बाळ रूपामध्ये येऊन देवानं काय केलं, थुका लावला. आणि थुका लावून काय केलं, पायातला काटा जो आहे ना तिथली जागा स्वच्छ केली. आणि फक्त देव इथंच थांबला नाही, काटा स्वच्छ केला आणि परत काय केलं, बोट चाटलं. देवानं भंडारा डोंगराची माती खाल्ली आहे. आणि सांगू ती कुणाच्या पायाची खाल्लेली आहे, तर ती जिजाऊ आई साहेबांच्या पायाची खाल्लेली आहे. विठ्ठल ते भागवत भाष्यकारांनी वेगवेगळे भाव सांगितले. ते म्हणाले देवानं माती का खाल्ली असं बोलतात वेगवेगळं. एका भक्तानं देवालाच विचारलं, देवा जगाचा मालक बाप तू का खाल्ली रे माती.
अरे माती खाणे हे काही लिहिलंय का? माती का खाल्ली? देवानं सांगायला सुरुवात केली. देव म्हणाला कसं आहे की माझ्यामध्ये 33 कोटी देव राहतात. कोण सांगतं? देव सांगतो माझ्यामध्ये 33 कोटी देव राहतात आणि या 33 कोटी देवांच्या कोट्यावधी वासना आहे आणि त्या सर्व वासना जर शांत व्हायच्या असतील तर याच्यासाठी एकमेव इलाज म्हणजे संतांच्या चरणराजाची माती खाणं ही आहे. आणि मी असं ऐकलंय की गोकुळामध्ये असणाऱ्या गवळणी या सामान्य गवळणी नाहीत, तर त्या सुद्धा कोण आहे? संत असणाऱ्या गवळणींच्या पायाखालची माती खाल्ली तर देवाच्या शरीरात असणाऱ्या इतर देवांच्या वासना शांत होतात. अगदी तसंच परत एकदा तुकाराम महाराजांच्या अगोदर एकनाथ महाराजांचं एक कीर्तन देवानं ऐकलं होतं आणि देवाच्या तेव्हा परत लक्षात आलं. मध्ये बराच काळ गेला, मात्र आतमधल्या देवांच्या वासना जर जायच्या असतील तर वासनेचे बीज पवित्र आहे. आणि सांगू या भूमीच्या वैभवाला साजेस असं 200 कोटी रुपये, किती? 200 कोटी रुपये ज्याला खर्च आहे असं भव्य दिव्य मंदिर आपण सगळे भाविक भक्त मंडळी एकत्र येऊन आदरणीय काशीद साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. ही जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या विचार, तत्वज्ञान आणि व्यक्तिमत्वाला दिलेली सलामी आहे. विठ्ठल आणि या भूमीमध्ये काय झालं तर काही नाही. ऐश्वर्याची वचनाक्षरे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज. मी पुढे बोलू आपल्याला. वस्तूची सिद्धता जरा बारकाईने ऐका. वस्तूची सिद्धता ही वस्तूच्या अस्तित्वानं होत नाही. वस्तूची सिद्धता ही वस्तूच्या अस्तित्वानं होत नाही तर ती तिच्या ज्ञानानं होत असते. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व संतांचे निव्वळ फोटो पाहून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज कळत नाही. मग त्यांचं ज्ञान व्हावं लागतं आणि ते ज्ञान होण्याची सगळ्यात सोपी जागा जर काय असेल तर त्यांच्या ऐश्वर्य संपन्न अक्षरांना शरण जाणं हे आहे. काय एवढंच आहे. आणि जी आजवर मंडळी त्या अक्षरांना शरण गेली ना त्यांचं कल्याणच झालं. विठ्ठल आता काम अधिक सोपं झालं. आजचं कीर्तन जे आहे ना ते कीर्तन मी वांजळे महाराजांचा प्रतिनिधी आहे बरं का. पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी विद्यार्थी येतो. काय इथं सगळ्या मोठे लोक आहेत. मी सांगितलं ना आपल्याला आनंदाची गोष्ट. काय गोष्ट? ज्यांनी ऐकली अक्षर त्यांचं कल्याण झालं. किती कल्याण झालं? एक दिवस खेडला, कोणत्या खेडला? या खेडला, आपल्या या खेडला एक दिवस नारायण महाराजांचं कीर्तन. कोण नारायण महाराज? ज्यांच्या संदर्भानं आपण ज्यांचा 375वा जन्मोत्सव साजरा करतोय ते तपोनिधी नारायण महाराज. त्यांचं कीर्तन कुठं? खेडला कीर्तन. आणि ते कीर्तन असं चाललेलं आणि कीर्तन चाललेलं असताना त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग गायला सुरुवात केली. एक कीर्तन झालं. किती? एक कीर्तन झालं. श्रोत्यामध्ये एक श्रोता बसलेला होता. नाव कचेश्वर भट्ट ब्रह्मे. नाव काय? कचेश्वर भट्ट ब्रह्मे. नारायण बाबांचं कीर्तन झालं. ते ब्राह्मणाचं पोर. जिथं विठ्ठल विठ्ठल प्राकृत ग्रंथांच्या उपासनेची अनुमतीच नाही अशा घरातलं.
आता हे लय सोपं करून मला बोलावं लागलं, अवघड. ते बसलेले आणि एक कीर्तन ऐकलं आणि इतके प्रभावित झाले, ते नारायण बाबांकडे गेले आणि म्हणाले मला सुद्धा कीर्तनकार व्हायचंय, मलाही वारकरी व्हायचंय, मी काय करू. नारायण बाबांनी उपदेश तर केला, पण पुढची गोष्ट अशी की त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला कीर्तनकार व्हायचं असेल तर तुम्ही देहूकरांकडे जा, देहूमध्ये. आणि देहूमध्ये गेला की तिथं भिचकी वही आहे. भिचकी वही म्हणजे जी वही बुडाली होती आणि नंतर देवाच्या दयेनं तरुण वर आली, देवानं तरुण वर आणली, त्या गाथेला काय म्हटलं जातं, देहूकरांची जी प्रत आहे त्याला भिचकी वही असं म्हटलं जातं. आणि ते भिचकी वहीन काय करा, तुम्ही जा तिथं आणि तिथं जाऊन तुम्हाला जे अभंग हवेत ना ते सगळे अभंग उतरून आणा. कचेश्वर भट्ट ब्रह्मे यांनी सगळे अभंग उतरून आणले, नवल नाही. पुढचा मुद्दा काय केला तर ते स्वतः उत्तम वारकरी कीर्तनकारही झाले. आणि वारकरी कीर्तनकार झाले एवढ्या पुरता मुद्दा नाही, निळोबाराय महाराजांच्या नंतर वारकरी संप्रदायातलं प्रभावी नेतृत्व म्हणजे कचेश्वर भट्ट ब्रह्मे, ते इतके ताकदवान होते, इतके ताकदवान होते, इतके प्रभावी होते, इतके विद्वान नंतर झाले की नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराजांनी कचेश्वर भट्ट ब्रह्मे एका वारकरी कीर्तनकाराला गुरु मानलं. आणि तेव्हापासून कचेश्वर भट्ट ब्रह्मे यांचं ब्रह्मे आडनाव गेलं आणि तिथं आडनाव आलं काय, मराठी राजाचा गुरु म्हणून राजगुरु. काय नाव आलं, राजगुरु. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्या पवित्र वारकऱ्याच्या घरामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक तेजस्वी रत्न जन्माला आलं. सुखदेव, भगतसिंग आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरु. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजुए कातिल में है, वक्त आने पे बता देंगे तुझे ए आसमा, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. असं म्हणणारा हुतात्मा शिवराम हरी राजगुरु हे वारकऱ्याचे घरातले होते आणि त्या घराण्याला तुकोबारायांचा आशीर्वाद होता. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचे शब्द अशी प्रेरणा देणारे, किती प्रेरणा देणारे. हेच नारायण बाबा. कोण, तपोनिधी नारायण बाबा, हेच बाबा. आणि एक दिवस पंढरपूरच्या वारीमध्ये यांनी कीर्तनही केली आणि तुकाराम महाराजांचं चरित्रही सांगितलं. त्याचा प्रभाव आणि परिणाम काय झाला, काय परिणाम झाला, काही नाही झाला त्याचा परिणाम. श्रोत्यांमध्ये परत एक जण बसलेला, गोरा गोरा पान, कुलकर्णी पद सोडून आलेला, वैराग्याकडे डोळे लागलेला, तेही परत ब्राह्मणाचं पोर. आणि गोष्ट अशी होती, तुकाराम महाराजांच्या नंतर 25-26 वर्षानं जन्माला आलेलं नारायण बाबांचं कीर्तन ऐकलं, नारायण बाबांकडून तुकोबारायांचं चरित्र ऐकलं आणि तो मुलगा आंतरबाह्य बदलून गेला. आणि फक्त बदलून गेला एवढा मुद्दा नाही, तर पुढे ते महान थोर संत झाले. कोण ते, काही नाही, ज्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतला तेच. विठ्ठला विठ्ठला. एका बाजूला विचार केला तर या ऐश्वर्य संपन्न अक्षरांनी कचेश्वर भट्ट ब्रह्म्यांचं आयुष्य बदललं. याच शब्दांनी निळोबाराय महाराजांचं आयुष्य बदललं. हे शब्द एवढे ताकदीचे की 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 कोल्हापूरमध्ये एका कीर्तनात एक बाई अशी खांबाला टेकून बसलेली, इथून दिसेल तुम्हाला, गोरा गोरा पान रंग आहे, मोठं कपाळभर कुंकू लावलेले, हातभर बांगड्या घातलेला, 3 रंगाचं लुगडं नेसलेली ती बाई. आणि जयराम स्वामी वडगावकरांचं कीर्तन चाललं. कुणाचं, जयराम स्वामी वडगावकरांचं कीर्तन चाललं. आणि कीर्तनामध्ये देहूमध्ये तुकाराम महाराज विद्यमान आहेत, मात्र 350 किलोमीटर तिकडे कीर्तन चाललं त्या काळात. इकडची लोक गाथा बुडवायच्या तयारीत आणि तिकडं तुकोबारायाच्या अभंगावर कीर्तन चाललं. आणि तिथं कीर्तन सगळं चालू होतं. आणि कीर्तन ऐकत असताना त्या बाईनं 1दा 2दा 3दा कीर्तन ऐकलं आणि तुकाराम महाराजांचे शब्द ऐकले, अक्षर ऐकले. आणि काय झालं, त्या बाईच्या अंतःकरणामध्ये तुकाराम महाराजांच्या बद्दल आस्था निर्माण झाली. तुकाराम 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 तुकाराम, ओढ लागली, ध्यान लागलं. आणि काय झालं, तुकोबांची पदे अद्वैते प्रसिद्धे तयाच्या अनुवादे चित्त झुरे. आणि त्या माऊलीचं चित्त झुरायला लागलं. ती माऊली म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाही तर मातोश्री संत बहिणाबाई आई साहेब आहेत.
गोष्ट काय, कचेश्वर भट्ट ब्रह्म्यांपासून तर निळोबारायांपर्यंत आणि बहिणाबाई आईसाहेबांपर्यंत यांच्यापर्यंत तुकोबाराय नावाचं व्यक्तिमत्व जे पोहोचलं ते जर कशाच्या माध्यमातून पोहोचलं असेल तर ते अक्षरांच्याच माध्यमातून पोहोचलं. आणि ते अक्षर कशी आहेत तर ती अक्षर मधुर आहेत आणि ती अक्षर तत्वदाती अशा स्वरूपाची आहेत. कशी आहेत ऐका. काय आहे की संत बदले. काय बदले? खरं तर संतांनी ऐकण्या बोलण्याचा व्यवहार आहे ना हा अधिक खुला केला. ऐकण्या बोलण्याची लोकशाही महाराष्ट्रामध्ये कोणी आणली तर ती संतांनी आणली. मला फार वाढवायचं नाही, मात्र ज्ञानेश्वर महाराजांना आपण विचारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले म्हणून ही शब्दे जे न लभे. ज्ञानेश्वरी मागची प्रेरणा सांगताना म्हणून ही शब्दे जे न लभे घडोन या अनुष्टुबे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. म्हणून मी हे आता व्यासांची पदे पाहता पाहता आणले श्रवण पथा मराठी इये. गोष्ट काय की ऐकण्या बोलण्याचा व्यवहार जो आहे तो सगळ्यांपर्यंत खुला झाला पाहिजे ही भूमिका वारकरी साधू संतांनी घेतली. आणि घेत असताना पूर्वीच्या काळी एखाद्यानं तत्वज्ञान ऐकलं वांजळे महाराज तर कानात शिसं ओतलं जायचं. मात्र 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 श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी छातीला हात लावून सांगितलं वेदांचा अर्थ आम्हाला माहितीये आणि तो वेदांचा अर्थ आम्ही समाजाला सांगू. 4 वेद आपण म्हणतो, मात्र बहिणाबाई आईसाहेबांनी तुकाराम गाथेला दिलेला शब्द खूप गोड आहे. काय आहे? तुकाराम गाथेसाठी बहिणाबाई आईसाहेब जे म्हणाल्या त्या म्हणाल्या की देवा 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 देवा. जेव्हा या नदीमध्ये तुकाराम महाराजांची गाथा बुडाली ना देवा त्यावेळेस तू धावून आला. पण कसा आला? शब्द वापरला, गोड बारीक शब्द आहे. काय ते म्हणाले? तुकाराम वेद बुडता देखोनी ठाकला से उभा जळा माझी ठाकला से चलाखी करतात. तुकाराम महाराजांना अलीकडे आणायचा प्रयत्न करतात. मी सांगू, तुकाराम महाराजांची अक्षर म्हणजे वेद आहे. महाराष्ट्र भाषेत वेदांतीचा अर्थ बोलला लोकात सर्वद्रष्टा. ज्या पद्धतीनं ऋषींनी मंत्र पाहिले आणि वेदांमध्ये संग्रहित केले, ऋषींकडे असणारं जे द्रष्टेपण आहे ते द्रष्टेपण जर कुणाकडे असेल तर ते तुकोबाराय महाराजांकडे आहे. आणि गोष्ट अशी आहे की वेदांचा विचार केला तर वेद सुद्धा देवाची वाणी आहेत. आणि तुकाराम महाराजांचाही विचार केला तर त्यांचे अभंग सुद्धा तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. आणि म्हणून काय तुकोबारायांचे शब्द, संतांचे शब्द ही प्रसादाची वाणी आहे, ऐश्वर्याची वचनाक्षरे. ऐश्वर्य म्हणजे काही नाही, ईश्वर या संज्ञेचा भाववाचक जो शब्द आहे तो शब्द म्हणजे काय? ऐश्वर्य आहे. आणि ऐश्वर्य शब्द काय? ऐश्वर्य. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदि करून सर्व संतांचे जे शब्द आहेत ती शब्द ऐश्वर्याची वचनाक्षरे. गोष्ट काय? अशी ऐश्वर्याची वचनाक्षरे मधुर पद्धतीनं आणि तत्व सांगणारी. सकाळी माऊली सांगत होते एक विचार, वेगळ्या कॉन्टेक्स्टने सांगत होते. आणि मात्र ते सांगत असताना म्हणाले की जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या श्रेयस असतात आणि काही गोष्टी प्रियस असतात. काय असतात? काही गोष्टी काय त्या हितकारक असतात आणि काही गोष्टी आवडणाऱ्या असतात. सामान्य लोक जे आहेत ना, ज्यांना मनोरंजन होतं, आवडतं तिकडं जातो. आणि विरळा असा कुणी असतो ना तो श्रेयस मार्गाने जातो, हिताच्या रस्त्यानं जातो. माझ्या अंतःकरणामध्ये विचार असा आला की अरे तुकाराम महाराजांचे शब्द ज्या अर्थी एवढ्या लोकांना आवडतात त्या अर्थी ते प्रियस पण आहेत. आणि सांगू, दुसऱ्या बाजूला विचार केला तर त्याच्यामध्ये बोधाची सृष्टी एवढी विशाल आहे, त्याच्यामुळे ते काय आहेत? ते श्रेयस पण आहे, श्रेयस पण आहेत आणि प्रियस पण आहेत. आणि माझ्या लक्षात असं आलंय की आत्ता जर विचार केला अभंगाचा तर या अभंगामध्ये 2 शब्द आपल्याला दिसतील. एक काय? वदती मधुरे. ते मधुरे आहेत याचा अर्थ ते प्रेयस आहेत आणि ते तत्वदाते आहे याच्या अर्थानं ते श्रेयस आहे. विठ्ठल विठ्ठल संतांनी असं किती ओरडून सांगू द्या पण मात्र तरी सुद्धा सगळ्यांनाच मोक्ष मिळत नाही. याचं कारण काय माहितीये? याचं कारण असं आहे की आपल्या अंतःकरणाची अवस्था जी आहे ना ती सात्विक असली पाहिजे. अभंगाचं पुढचं चरण श्रवण करीती
करते सात्विक लोक पावती सुख कैवल्य. ऐकून सुख आणि ऐकून मोक्ष मिळेल अशी एकमेव जागा म्हणजे वारकरी कीर्तन आहे बरं का. इतर ठिकाणी सुखही नाही आणि कैवल्य नाही. इतर उपासना पद्धती पंथ परंपरा ज्या आहेत ना ते इतकं उदारपणे देताना आपल्याला दिसत नाही. संत बोलले आणि सुख मिळालं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, आपल्या सगळ्यांना पाठ आहे. ते म्हणाले, जरी अवधान एक वेळ दिजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे. किंवा श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. किंवा येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. गोष्ट काय माहितीये, इंद्रियांना दुःख न देता शरीराला न पिडताही मोक्ष आणि सुख मिळण्याची जागा जर काय असेल तर ती जागा म्हणजे आपण संतांच्या अक्षरांच्या पायाजवळ बसलं पाहिजे. किती बसलं पाहिजे? खूप अंतकरण बसपूर्वक बसलो आणि सात्विक अंतकरण आपण ठेवून जर त्यांचे शब्द ऐकले तर त्या शब्दाने आपला उद्धार होतो. होतो उद्धार. फक्त एक काय अट, एकच अट अशी आहे, काय नाही, तुमचं अंतकरण सात्विक असलं पाहिजे. गोष्ट एकदा अशी झाली, विठ्ठल विठ्ठल ते रामेश्वर भट्ट वाघोलीकरांच्या समोर खटला चालला तुकोबारायांचा. गाथा बुडवण्याचं सगळंचे सगळं प्रकरण झालं आणि ते सगळं होत असताना तुकोबाराय महाराजांचा अधिकार हा रामेश्वर भट्ट वाघोलीकरांना कळाला. एकाच अभंगात कळाला. कोणता? चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्रहीन खाती सर्पतया. एक अभंग आणि त्या अभंगानं रामेश्वर भट्ट महाराजांच्या अंगाची लाई दूर झाली. लाई दूर झाली म्हणून रामेश्वर भट्ट वाघोलीकर हे तुकाराम महाराजांना गावठी वैद्य समजले नाहीत. ऐकताय ना तुम्ही? अंगाची लाई झाली म्हणून तुकोबाराय महाराजांनी च्या संदर्भानं रामेश्वर भट्ट वाघोलीकरांनी जे आकलन केलं ते आतलं आकलन नव्हतं. मग त्यांनी जे आकलन केलं ना ते इतकं मोठं आकलन केलं त्यांच्या लक्षात असं आलं आणि त्यांनी इतरांनाही सांगितलं की तुकोबाराय महाराज आणि महाविष्णू निराळा नाही. काय म्हणाले? तुकाराम महाराज आणि नारायण निराळा नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुकाराम
नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशालाया म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. तुकोबाराय आणि विष्णू निराळे नाहीत असं कोण म्हणालं? रामेश्वर भट्ट वाघोलीकर म्हणाले. तुकोबारायांना दोनदा तीनदा भेटले आणि तुकोबारायांच्या प्रेमात पडले. मात्र दुसऱ्या बाजूला एक जण रोज कीर्तनाला यायचा आणि कीर्तनाला यायचं एवढं नाही, येऊन पुढेही बसायचा आणि पुढे बसायचा असंच नाही, एखाद्या दिवशी तो गैरहजर असला तर तुकोबारायांना पण करमत नव्हतं. त्यांचं नाव आदरणीय हरिभक्तीपरायण मंबाजी महाराज. त्याचं नाव ते मंबाजी रोज पाहिजे कीर्तनात. पण बाबा गंमत काय माहितीये, मला खरं सांगा, रामेश्वर भट्ट वाघोलीकरांनी तुकोबारायांना जास्त ऐकलं का मंबाजीनं जास्त ऐकलं? बोला ना, कुणी ऐकलं जास्त? तुम्ही असं काय करता, बोला ना पटकन, कुणी ऐकलं? मंबाजीने जास्त ऐकलं. पण गोष्ट काय माहितीये, रामेश्वर भट्ट वाघोलीकरांनी तुकोबारायांची 1 2 3 4 अशा भेटी झाल्या आणि ते बदलून गेले. रामेश्वर दुसऱ्या बाजूला मंबाजी रोज भेटत होता तुकोबारायांना, रोज ऐकत होता, तरी बदलला नाही बहादर. रोज ऐकायचं, खूप ऐकायचं. सकाळी 10 ते 12 ऐकायचं आणि रात्री 7 ते 9 ऐकायचं. रोज ऐकायचं, सगळीकडे ऐकायचं आणि तरीही बदलायचं नाही. म्हणजे मंबाजी. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना आम्ही खूप ऐकलंय याचा अहंकारच खूप असतो आणि ते काय करतात, ते गडबडीमध्ये वक्त्यांना त्रास देत सुटतात. खूप ऐकलं, तुझं सांगू, खूप ऐकलं ठीक आहे, मात्र काय पाहिजे, अंतःकरणाची अवस्था सात्विक असली पाहिजे. आणि अशी सात्विक अवस्था ज्यांची ज्यांची असेल ना, त्यांना 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 सुखाचीही प्राप्ती होते आणि कैवल्याचीही प्राप्ती होते. पुढची गोष्ट बोलू आपल्याला. ज्या तपोनिधी नारायण महाराजांचा 375वा आपण साजरा करतोय ना जन्मोत्सव, त्या नारायण बाबांच्या लक्षात आलं होतं मंबाजीची खोड. आणि म्हणून नारायण बाबांनी काय केलं, तर सद्गुरू नारायण बाबांनी मंबाजीला देहूमधून हाकलून लावलं. विठ्ठला विठ्ठला. ते फक्त पालखी सोहळा काढला एवढ्या पुरता मुद्दा नाही. इथं हे सांगुर्डी नावाचं गाव आहे पलीकडं, सांगुर्डी. ते त्या काळामध्ये मुघलांचा एक सेना सरदार होता, त्याचं नाव लोधी खान पठाण असं नाव होतं त्याचं. काय नाव? लोधी खान पठाण. आणि त्या लोधी खान पठाणानं काय केलं, सांगुर्डीत त्याचा तळ पडला आणि तळ पडल्यानंतर ही सगळी आसपासची जी गावं आहेत ना, सगळी ही गावं लुटायला सुरुवात केली. कोणी? लोधी खान पठाणानं. तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज हे गप्प बसले नाहीत. मग त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना, तिथल्या तरुण पोरांना एकत्र केलं आणि लोधी खान पठाणाच्या त्या तळावर हल्ला केला आणि तिथून लोधी खानला पळवून लावलं. म्हणजे वारकरी असणारे, ज्यांच्या शब्दाने निळोबारायांचं अंतकरण बदललं, ज्यांच्या शब्दानं कचेश्वर भट्ट ब्रह्म्यांचं अंतकरण बदललं, ते तुकाराम महाराजांचे इतके लढवय्ये चिरंजीव होते की ते हातामध्ये तलवार घेऊन सुद्धा लढले. म्हणजे एवढा मुद्दा नाही, आपल्या पाबळच्या जवळ धामणी नावाचं गाव आहे. विठ्ठल विठ्ठल. मी सांगू का आपल्याला, मी देहूकरांचा मुलगा आहे. हे सगळं जे मला मिळालं ना, महाराष्ट्रातले सर्वात थोर विचारवंत विद्यमान महाराष्ट्रातले आदरणीय हरिभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सरांची माझ्यावर असणारी ही कृपा आहे. नाहीतर सर्वसामान्य बहुजन समाजातला, अहिल्यानगर जिल्ह्यात असणारा एक शेतकऱ्याचं पोरग, याला तपोनिधी नारायण महाराजांबद्दल एवढं माहिती असणं, याच्यामध्ये माझं काही कर्तृत्व नाही. विठ्ठला गोष्ट काय की ते धामणी नावाचं गाव मावली आणि तिथं काय झालं की इतका उपसर्ग झाला मुसलमानांचा, इतका उपसर्ग झाला मुघलांचा, की तिथलं जे राम मंदिर आहे, तिथल्या मूर्त्या ज्या होत्या ना, त्या जमिनीत पुरून ठेवाव्या लागल्या. हा सगळा प्रसंग बैरागी दास नावाचा एक साधू होता, नारायण बाबांकडे गेला आणि जेव्हा ते कानावर आलं, कानावर आल्यानंतर नारायण बाबांनी काय केलं असेल, थोडी परिस्थिती शांत होऊ दिली, थोडी परिस्थिती शांत होऊ दिली. छत्रपती शाहू महाराजांना निरोप पाठवला आणि त्या लष्करी इतमामामध्ये रामरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि एवढंच मुद्दा नाही, तर नंतर त्या मंदिराकडं कुणाचं वाईट नजरेनं पाहायचं धाडसही झालं नाही. गोष्ट संपली माझी.
काय तपोनिधी नारायण बाबा जे आहेत ना, ते त्यांचं असं व्यक्तिमत्व होतं आणि त्या नारायण बाबांचा आपण हा जन्मोत्सव साजरा करतोय. संतांनी आपल्याला काय दिलं? संतांनी आपल्याला जसं वैराग्य दिलं तसं वीरत्वही दिलं. आणि याच्या मागची सगळी खणखणीत जाणीव आपल्याला जर कशामुळे मिळाली असेल तर त्यांच्या वचनाक्षरांमुळे मिळाली. फक्त अट एक असली पाहिजे. काय अट असली पाहिजे? आपलं अंतकरण सात्विक असलं पाहिजे. आपलं अंतकरण जर सात्विक असेल तर आपल्याला सुखही मिळतं आणि कैवल्यही मिळतं आणि पुढे आणखीन काही गोष्टींची जी प्राप्ती होती ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात हो कोणी माझ्या घड्याळात 12:23 झालेत. विठोबा हार घालण्यासाठी प्राचार्य अच्युतराव निंबाळकर सर, मुक्ताजी दादा नाणेकर, विलास तात्या पालवडकर, सौरभ महाराज शिंदे या सर्व मंडळींनी हार घालण्यासाठी वरती जायचंय. चला सर्वजण येऊ द्या वरती. जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार ऐश्वर्याची वचनाक्षरे ऐश्वर्याची वचनामृते ऐश्वर्य
विठाल 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 ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती श्रवण करती सात्विक लोक पावती सुख कैवल्य. मला दिलेली जी वेळ आहे, किती वेळ बोलू? क्या बात आहे. ते नाही का एखादं शाळेत पोरग असतं आणि जरा ते विशेष असतं म्हणजे काही नाही, त्याचं जरा डोकं कमी चालत असतं आणि त्याला काय असतं माहितीये का, त्याला बोर्डाकडून इतरांना 3 तास असतात पेपर सोडवायला. किती? 3 तास. पण त्या विशेष पोराला 3.5 तास असतात. तसं मला 10 मिनिटं आज जास्त आहे. विठाला विठाला अभंगाची ताकद गोड आहे. मी बोलू आपल्याला, मी खानदानी वारकऱ्याच्या घरात जन्माला आलो. मात्र जोवर आपल्याला साधू संतांच्या तत्वाच्या गाभ्याची गोडी कळत नाही ना, कधी कधी आपल्याला उपासनेविषयी संशय वाटण्याची शक्यता आहे. मात्र ज्या क्षणाला आपल्याला तुकोबारायांच्या शब्दाची गोडी कळायला लागते, त्या क्षणापासून आहे ना मग उपासना करणारे अनुयायी, साधकांच्या तारा सगळ्या आवडायला लागतात. बऱ्याचदा अडचण अशी होते की आपल्याला माहिती असलं पाहिजे की संप्रदाय म्हणजे काय. तर संप्रदाय म्हणजे देव आहे, संप्रदाय म्हणजे उपासना आहे आणि संप्रदाय म्हणजे संतांचे शब्द आहेत. काय असलं पाहिजे? एक, विठोबाविषयी अत्यंतिक निष्ठा, दुसऱ्या बाजूला साधू संतांनी घालून दिलेली वारीसारखी उपासना, आणि तिसऱ्या बाजूला ऐश्वर्याची वचनाक्षरे. आणि गोष्ट अशी आहे की साधू संतांनी ते तुम्हाला मला सांगितलं, ते कशासाठी सांगितलं तर काही नाही, त्यांनी अत्यंतिक कारुण्याने सांगितलं. निळोबाराय महाराज म्हणून तर अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणाले, निळा म्हणे हे संत साधू आर्त बंधू दिनाचे. आर्त म्हणजे काही नाही, एखाद्या दिवशी तुमच्या घराचंच बांधकाम चाललेलं आहे आणि कल्पना करा की तुम्ही चांगला चिरा घडवला. काय घडवला? चिरा घडवला. चांगला चिरा घडवला आणि चिरा उचलता तुम्हीच उचलताय, दगडी चिरा आहे, आणि उचलता तो चिरा जर चुकून हातातून निसटला आणि तुमच्याच पायावर पडला तर कोणती आरोळी येईल? ज्या ग्रॅव्हिटीच्या आरोळी येते ना तिला आर्तता असं म्हणतात. आणि गोष्ट अशी आहे की अशी आपण आर्त होऊन तुकाराम महाराजांना हाक मारली ना की तुकाराम महाराज कृपा करतात. आर्तबंधू दिनाचे. आणि गोष्ट काय माहितीये की आपण कोण आहोत? आपण दीन आहोत. कोण आहोत? आपण दीन आहोत. आणि आपल्याला काय व्हायचं माहितीये का? आपण दीन आहोत आणि आपल्याला ऐश्वर्य संपन्न व्हायचंय. आपण आहोत कोण? आपण दीन आहोत आणि आपल्याला व्हायचं काय? आपल्याला ऐश्वर्य संपन्न जर व्हायचं असेल तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? काही नाही केलं पाहिजे. ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती. तुकोबारायांचा गाथा हा इतका गोड आहे महाराज, इतका गोड आहे की तुम्ही कुणी असा काही असा, तुम्हाला थोडी जरी चटक लागत गेली ना तर आपण तुकोबाराय महाराजांच्या प्रेमात पडायला सुरुवात होते. काय होते? तुकोबाराय महाराजांच्या प्रेमात पडायला सुरुवात होते. इतकं प्रेमात पडतो आपण, इतकं. त्यांच्या एवढा प्रामाणिक महात्मा मी दुसरा पाहिला नाही. तुकोबारायांचा विचार केला ना तर इतकं प्रामाणिकपण, ओतप्रोत प्रामाणिकपण म्हणजे त्यांच्या शब्दात आहे. आम्ही समाजात आलो ना की सावध होतो. आपली सहजता आपण संपून टाकतो मान आणि पैशांसाठी. पण तुकोबाराय महाराज खूप सहज आहे. इतके सहज आहे. देवाच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, माझे मज कळो येते बघून, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी, वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असा आणि त्या शब्दांना जर तुम्ही शरण गेला ना तर तुम्हाला सुखाचीही प्राप्ती होते आणि मोक्षाचीही प्राप्ती होते. साधू मुनी जी अवस्था भोगण्यासाठी गिरीकंदरामध्ये देह जिजवतात, ती अवस्था तुम्हाला मला तुकोबारायांच्या साध्या गाथा भजनानं प्राप्त होते. इतकी ताकद जी आहे ती, इतकी ताकद ज्या शब्दांमध्ये. आपण विचार करा, काही लोक म्हणाले तुकाराम महाराज कोण आहेत? बहिणाबाई आई साहेब म्हणाल्या की तुकाराम महाराज म्हणजे भक्ती मंदिराचा कळस आहे. आणि आपण जेव्हा जातो, कुठं जातो? पंढरपूरला जातो. पंढरपूरला 1685 साली नारायण बाबांनी काय केलं की संयुक्त पालखी सोहळा सुरू केला. आणि आपण जे ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणतो तीही नारायण बाबांची देणगी आहे. तपोनिधी नारायण बाबांनी ते दिलं.
आणि जेव्हा आपण असं भजन करत 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 जातो आणि जेव्हा दशमी एकादशीच्या दिवशी तिथं पोहोचतो, मला खरं सांगा, तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यांना जाता येतं का हो पांडुरंगाच्या दर्शनाला? काही लोकांच्या वाळवंटामध्ये राहुट्या असतात, काही लोक जातात, काही लोकांना जाता येत नाही. मग काय करतो एखादा वारकरी? वाळवंटातच बाहेर येतो, पायातल्या चपला अशा काढून ठेवतो आणि समोर पांडुरंगाचं मंदिर दिसत असताना त्या कळसाला नमस्कार करतो. आणि त्याची भावना काय असते? त्याची भावना अशी असते, कळसाला हात जोडला की तो नमस्कार गाभाऱ्यापर्यंतच्या पांडुरंगापर्यंत गेला. बोलू आपल्याला? अगदी तसंच जेवणाच्या वाळवंटामध्ये उभं राहून आपण तुकोबाराय महाराज नावाच्या कळसाला जरी हात जोडला ना, तरी तो नमस्कार सुद्धा गाभाऱ्यातल्या पांडुरंगापर्यंत जातो. तुकोबाराय कळस आहे. तुकाराम महाराजांना विचारा स्वतः, तुकाराम महाराज तुम्ही कोण आहेत? तुकाराम महाराजांनी स्वतःबद्दल वेगवेगळे मुद्दे बोलले, पण तुकाराम महाराज म्हणाले मी कोण आहे? मी आरसा आहे. नाण्याला दोन बाजू असतात. किती? दोन बाजू. आणि दोन्ही बाजू जर एकाच वेळेस आपल्याला पाहायचे असतील तर त्या डोळ्यानं पाहता येत नाही. मग एक बाजू आपल्याला आपल्या डोळ्यानं दिसत असते आणि दुसरी बाजू आरसा आपल्याला दाखवत असतो. अगदी तसंच आपल्या सुद्धा व्यक्तिमत्वाची एक लपलेली लबाड बाजू असते आणि ती बाजू जर पाहायची असेल तर काही नाही करायचं, तुकोबाराय नावाच्या आरशासमोर जाऊन उभं राहिलं ना की दुसरी बाजू आपल्याला दिसायला लागते. आणि मग कळायला लागतं की अरे डोंगी माणसाचं तुकोबारायांनी जेवढं वर्णन केलंय ना, चालू ते जसंच तसं आपल्याला लागू आहे. तुकोबाराय आपल्याला भेटले नाही तरी सुद्धा आठवणी बेठोनी बांधीला मुंडासा, नाही का, आरशात पाहून पठ्ठ्या काय करतो? फेटा बांधतो. आठवणी बेठोनी बांधीला मुंडासा, फिरत असे म्हैसा, जना माझी हाती दीडपान, वरती करीमान नाही तो सन्मान, भली यासी श्वानाची या परी हिंडेदारोदार पाहे परनारी पापदृष्टी. तुकोबाराय असा आरसा आहे. कसा आरसा आहे? तारुण्य सुलभ सगळे लोभ माझ्या वाट्याला आहे, पण मी सांगू, मी अनेक पाप जी केली नाही ती पाप न करण्यामागचं एकमेव कारण जर काय असेल तर मला तुकोबारायांचा धाक वाटतो. नाहीतर सांगू, अहो इतका लोभ होतो निर्माण, तारुण्य सुलभ लोभ इतके निर्माण होतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर बोलायला जर चतुर असला तर काय सांगावं. इथं 1000 रुपये पडलेले असतील ना, उचलावे वाटतील बरं का मला. असे मी खोटं बोलत नाही, उचलावे वाटतील आणि खिशात पण घालावे वाटतील, पण तेवढ्या मिनिटात लक्षात येईल अरे उचलावे वाटतात हे खरं आहे, पण गळ्यामध्ये माळ आहे आपल्या. अंतःकरणामध्ये अनेकदा पाप आलं माझ्या, मात्र कृतीत आलं नाही. याचं एकमेव कारण तुकाराम महाराजी आहे. मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर, शरीर गया तो सब कुछ गया, कह गए दास कबीर. तुकाराम महाराज असं जगण्यावर ओतप्रोत असा प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व आहे. माझी विनंती आपल्या सगळ्यांना अशी आहे. काय विनंती आहे? काही नाही, आपण भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळ आल्यानंतर आपण काय घेऊन गेलं पाहिजे? एक मंत्र घेऊन गेलं पाहिजे, रामकृष्ण हरी. आणि दुसरं काय घेऊन गेलं पाहिजे तर ती वचनाक्षर घेऊन गेलं पाहिजे. काय होतं, काही लोक निव्वळ वाचतात मात्र उपासक होत नाही, आणि काही लोक फक्त उपासक असतात मात्र साधू संतांचं जे तत्वबोध आहे ना तो तत्वबोध समजून घेत नाही. मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये व्हाव्या, आपल्या आयुष्यात व्हाव्या. पुन्हा एक वार मी आपल्या सगळ्यांना खूप अंतःकरणपूर्वक वंदन करतो. सद्गुरूंची निष्ठा ज्यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत होती त्या निळोबाराय महाराजांचा एक गोड अभंग मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, नियोजित वेळेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. या पवित्र अशा व्यासपीठावर आपल्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये ही सेवा मला करण्याची संधी मिळाली. ऐश्वर्याची वचनाक्षरे वदिती मधुरे तत्वदाते, श्रवण करते सात्विक लोक, पावती सुख कैवल्य. एवढे मोठे मोठे उत्सव होत असताना आपणही आपल्या अंतःकरणाची अवस्था अधिक सात्विकतेकडे घेऊन जावी अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. मी 1-2 गोष्टी बोलणार आहे, मी थांबणार आहे. एक पहिला मुद्दा मला जो बोलायचा तो आपल्या मंदिराबद्दल बोलायचा आहे. काय की काशीद साहेबांकडून आता आम्हाला कळालंय की आता अंतिम टप्प्यामध्ये काम आहे, अंतिम टप्प्यामध्ये काम आहे. आणि अंतिम टप्प्यामधलं हे काम आता याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. मी कुणाचं विधान ऐकलं आता मला आठवेना. विठ्ठल 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 विठ्ठल. ते असं म्हणाले की दान करणं जे
ते दान करणं हे पुण्य करणं नाही, पुण्य कमावण्याचं साधन नाही. मग दान करणं म्हणजे प्रायश्चित्त करणं. म्हणजे काय? म्हणजे काय? काही नाही. आपण जे पैसे कमावलेले असतात ते पैसे शुद्ध करून घ्यायचा मार्ग जर काय असेल तर तो दान आहे. त्याच्यामुळं काय, आपल्या सगळ्यांना संधी आहे. कशाची संधी आहे? वॉशिंग पावडर निरमा. कशाची संधी आहे? नंबर 1 न 2 न 3 न 4 न आलेली जेवढं काही असेल, आपण सगळी मंडळी याच्या मागे उभे राहा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. भंडारा डोंगर ट्रस्टला, दशमी उत्सव समितीला खूप अंतःकरणपूर्वक वंदन करतो. आणखीन एक छोटी गोष्ट आहे. काय की माऊलींच्या बद्दल 2 वाक्य मला बोलायचे आणि माझं संपवायचं आहे कीर्तन. न्यायात उत्तम पारंगत आहे ते, न्यायशास्त्रात. वेदांतात उत्तम पारंगत आहे, व्याकरणात उत्तम पारंगत आहे. आणि पुढचा मुद्दा काय माहितीये, वारकरी उपासनेच्या बद्दल पण निष्ठावंत आहे. पाठांतर पण भरपूर आहे. वक्तृत्व लोकसंवादी आहे आणि निस्पृहता आहे. मी सांगू, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या मंडळींनी मिळून शिकल्या पाहिजे. आणि दादा, माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की निस्पृह असणारा व्यक्तीच इतकं वैभव उभं करू शकतो. लोभी लोक उभी करू शकत नाही. लोभी लोकांना सारखं काहीतरी घरी न्यायचं असतं. आणि सांगू, ज्याला घरी न्यायचं नसतं ना, तोच मोठं काहीतरी करू शकतो. शिवाजी महाराजांना घरी काही न्यायचं नव्हतं म्हणून स्वराज्य उभं राहिलं. तुकोबारायांना घरी काही न्यायचं नव्हतं म्हणून परमार्थ उभा राहिला. आपणही निर्माण असं झालं पाहिजे. गोळा करायचं, सगळीकडून गोळा करायचं. किती गोळा करायचं? माऊली इतक्या लागवीपणे बोलतात असं वाटतं की यांना मोजून 10-12 पोरी असतील आणि सगळ्यांचं लग्न एका मागे एक असेल. मी बोलू तुम्हाला की ते इतक्या लागवेपणानं बोलतात, इतके विनम्रतेनं, प्रत्येकाला धरून असतात. माझ्याकडे तेवढा संयमच नाही. मी सांगू, अहो मूर्ख माणसाचं सलग ऐकायचं याला वेगळी ताकद लागते बो. आणि त्यातल्या त्यात परत ज्ञानी असून ऐकायचं म्हणजे बापरे. मी काय आहे, मी थोडासा असा ताण दिलेला आहे ना. पण सांगू, कुणीतरी हे केलं पाहिजे. आपण उपासना करत असताना उपासना स्थळं निर्माण जशी केली पाहिजे तशी अशी उत्सवही केली पाहिजे. अशी उपासना स्थळं इथं होत आहेत मंदिराच्या रूपानं, आणि दुसऱ्या बाजूला अशी उत्सवही होत आहेत. ही करणारी जेवढी सगळी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींना मी खूप अंतःकरणपूर्वक वंदन करतो. सर्व वारकऱ्यांच्या पायावर डोकं ठेवतो. आजचं हे जे कीर्तन केलं ते मी पुणे महानगराच्या वतीनं केलं. तिथले कीर्तनकार आदरणीय हरिभक्ती परायण अभय महाराज टिळक, कामठे महाराज, त्याच्यानंतर आपली वांजळे महाराज समोर बसलेत, आदरणीय भगत महाराज समोर बसलेली आहे. तिथली जेवढी सगळी कीर्तनकार मंडळी आहे त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आहे. मी त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली ही जी सेवा आहे, ही सेवा सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या, जगद्गुरू तुकोबाराय महाराजांच्या आदी करून सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली